नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता की मोठे मोठे हिरवेगार डोंगर आहेत। आपण सध्या आहोत सह्याद्रीमध्ये आणि आपण जातोय कुठं तर आपल्या राईट साईडला जर बघितलं तो जो ढगात दिसतोय तो ढगातला आहे सिंहगड। आता आपण सिंहगडाच्या पुढून म्हणजे 500च्या अलीकडे एक लेफ्ट टर्न आहे 15-20 किलोमीटर। आपण जातोय तोरण्याला। आता तोरणा किल्ला आपण आता सध्या तर दिसत नाही आपल्या इथून तोरणा, इथून थोडं बहुतेक पुढे गेल्यानंतर आपला तोरणा दिसायला सुरू होईल। तर मित्रांनो, आज आपण जातोय तोरणा किल्ल्यावरती, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त वय वर्ष 16 असताना स्वराज्याचं तोरण बांधलं आणि शिवाजी महाराजांना तिथे सोनंही सापडलं होतं। तीही जागा मी तुम्हाला दाखवणार आहे। सो स्टे ट्यून। आता आपण पुढे जाऊयात आणि या निसर्गाची मजा मी तुम्हाला देतच। चला। शिवाजी महाराजांचे किल्ले पाहायला आल्यानंतर एक वेगळाच आनंद आणि एक वेगळाच अनुभव तुम्हाला मिळतो। किल्ल्यावर जाणे म्हणजे फक्त ट्रेक करायला न जाता महाराज तिथे स्वतः वावरले या फिलिंग्सला घेऊन आपण किल्ल्यावरती जातो। तर आपण येऊन पोहोचलो आहेत किल्ले तोरण्याच्या पार्किंगला। पार्किंगचे पैसे पे करून आता बघूयात, ऑनलाईन तर चलत नाहीये तिथे। तर इथं आहे पार्किंग आणि इथून सुरू होतो आपला ट्रेक। चला, पुढे ढगात दिसतोय तो आहे तोरणा। किल्ले तोरणा जवळजवळ एक 10% पूर्ण केलाय आणि मागचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो आता। अशी ही झुंजार माशी आपल्याला खालून दिसते आणि इथपर्यंत जायला जे कष्ट लागतात वरती गेल्यानंतर ते तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन। काय मस्त नजारा आहे। अजून तर आपण अर्धच चाललोय, खूप ऊन लागत होतं म्हणून बांधले। चला आता बाकीचं जाऊयात वरती, दाखवतो वरती काय काय आहे। सह्याद्रीमध्ये आल्यानंतर एक वेगळाच अनुभव तुम्हाला येईल हे मात्र नक्कीच आहे, कारण की एवढा सुंदर प्रदेश आणि एवढा सुंदर लँडस्केप आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही। वरी जी दिसते ती झुंजारमाची आणि आपला तोरणा किल्ला आहे। प्रचंड मोठा आहे तोरणा किल्ला। तुम्ही जर सकाळी गेलात लवकर तरच तो पूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला प्रत्येक जागेवरती तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घालवायला मिळेल। ट्रेक तसा काही सोपा नाहीये, थोडाफार अवघड आहे। 2-3 पॅच खरंच अवघड आहे। आपला जो ट्रेक आहे तो जवळ जवळ संपत आहे। हे तिथं दिसते, तिथं आहे पहिला दरवाजा किल्ल्याचा आणि भरपूर लोक व्हिडिओज मध्ये सांगतात की किल्ला सोपा आहे किंवा 40-45 मिनिटात चढला जाऊ शकतो, ट्रेक केला जाऊ शकतो। जर तुमच्या लाईफमध्ये रेग्युलर जिम नसेल किंवा एक्सरसाइज नसेल तर 1 तासात हा किल्ला पूर्ण चढणं पॉसिबल नाही आहे, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो। आणि पुढं अजून एक पॅच आहे जो अवघड आहे, मी मागे जे दाखवलं तिथून पूर्ण तुम्हाला दगडांना पकडत पकडत शेजारी रेलिंगला पकडत पकडत वरती यावं लागतं। आणि इथं पण आता तसंच आहे, जवळजवळ एक 80-85 डिग्री अँगलचा पूर्ण तो चढ आहे। जाऊयात आता तो चढूयात आणि किल्ल्यात जाऊयात मध्ये। चला। शहराच्या गर्दीपासून आणि वेळेत वेळ काढून आपण फिरायला ट्रेकला वगैरे जातो, पण मित्रांनो आपण ज्या जागेवरती जातोय त्या जागेचं पावित्र्य राखणं हे आपलंच काम आहे। गड किल्ल्यांवर जाऊन हुल्लडबाजी करू नये। आपण आलो आहोत कोटी दरवाजाच्या जवळ। तर मित्रांनो, याच दरवाजाच्या मागच्या बाजूला एक मंदिर आहे। चला, किल्ल्यावरती आल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करतो की दरवाजातून सरळ सरळ पुढे जातो, पण तसं न करता आपल्याला काय करायचं की पहिला दुसरा जो दरवाजा आहे त्याच्यामध्ये आल्यानंतर लगेच लेफ्ट साईडला खाली उतरायला जागा आहे आणि तिथंच आहे तोरणजाई देवीचं मंदिर। तर महाराज जेव्हा हा किल्ला महाराजांनी घेतला त्याच्यानंतर महाराजांनी इथं डागडुजी करण्यासाठी मावळ्यांना पाठवलं आणि इथं डागडुजी सुरू होती। तेव्हा महाराजांना जे आपण पुस्तकात वाचले आपल्या 4थीच्या की महाराजांना सोनं सापडलं तोरण्यावरती, तर ते याच जागेवरती आणि तिथंच हे तोरणजाई देवीचं मंदिर आहे। तर गडावर आल्यानंतर पहिल्यांदा आपण देवीचं दर्शन घेऊनच पुढे जावं असं तरी मला वाटतं, म्हणून मी पहिल्यांदा इकडे आलोय। तर चला आता दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया। देवीचं दर्शन घेऊन जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला हा महाराष्ट्र शासनाकडनं लावलेला मॅप दिसतो। गडाच्या पूर्ण ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथं दाखवलेल्या आहेत। पहिलीच गोष्ट जी मोठी दिसते ती म्हणजे खोकट टाके। तर मित्रांनो, आपण खोकट टाके जर पावसाळ्यामध्ये पाहायला आलो तर खरंच त्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं। तिथून डाव्या बाजूने पुढे आल्यानंतर आपल्याला जी दिसते ती आहे झुंजार माची। तर मित्रांनो, तुम्हाला माचीकड खाली जायचं असेल तर तुम्ही तिकडेही जाऊ शकता, पण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आला असाल तर मित्रांनो झुंजार माचीकड जाणं टाळा, कारण की खाली जाऊन वर येणं खरंच अवघड आहे। तोरणजाई देवीचं दर्शन घेऊन आपण पुढे आलो। डाव्या बाजूने पुढे आल्यानंतर आपल्याला जी खाली दिसते ती आहे झुंजार माची। या इथपर्यंत आपल्याला जाता येतं, पण तिथून खाली उतरण्यासाठी जो काही रस्ता आहे तो थोडा अवघड आहे, म्हणून मी आज तिकडे खाली नाही गेलो, कारण की भरपूर गर्दी आहे। आणि हे लोक जे ट्रेक्स वगैरे ऑर्गनाईज करतात त्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे की एकतर तुम्ही स्वतःला जर गोष्टी नीट माहीत नसतील, बेसिकच गोष्टींवर तुमचा जर नीट ज्ञान नसेल तर लोकांना ट्रेकवर आणू नका, कारण की त्यांच्यासोबत आलेले लोक एवढं नालायकासारखं वागत होते। भरपूर लोक तटबंदीवर काय चढतायत, कुठं फालतूसारखं कुठेही बसतायत, काही गाणे वगैरे लावतायत। तर अशा गोष्टी ज्यांनी ट्रेक ऑर्गनाईज केलाय त्यांनी या गोष्टी लक्षात घ्याव्या आणि जे तुम्ही आणलेले लोक आहेत त्यांना जर कळत नसेल की कोणत्या जागेवर कसं वागायचं तर त्यांना नक्की सांगावं। चला आता आपल्याला जायचं दुसऱ्या माचीकडे आणि मध्ये 2 मंदिरं पण आहेत, मेंगाई देवी आणि महादेवाचं पण मंदिर आहे, तिकडे जाऊयात, दर्शन घेऊयात आणि खाली उतरूयात।
कोणत्याही किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक वास्तूपर्यंत गेल्यानंतर तर मित्रांनो तिथे गेल्यानंतर काही स्वतःच आपल्या नियम आणि अटी पाळाव्या. तर काय, कचरा करू नये, तिथं असलेल्या पाण्याच्या स्रोतांमध्ये पाय टाकू नये, काही घाण टाकू नये. आणि पुढे आल्यानंतर आपण कोकण दरवाजावरती आलोत आणि तिथून दिसते ती म्हणजे बुधला माची. या माचीकडे जाण्यासाठी खरंच खूप कष्ट लागतात आणि इथून राजगडही दिसतो. नंतर आपण तिथून वापस आलोत आणि दर्शन घेतलं तोरणेश्वराचं, जे मंदिर आहे महादेवाचं. तोरणावरूनच तोरणेश्वराचं नाव ठेवलं असावं असं मला तरी वाटतं. त्याच्यानंतर याच मंदिराच्या बाजूला आपल्याला मेघाई देवीचं दर्शन घेता येतं आणि मंदिरामध्ये तुम्हाला आरामही करता येतो. त्यामुळे इथे थोडी विश्रांती घेऊन तुम्ही तुमचा ट्रेक परत सुरू करू शकता आणि वरी असलेल्या दुसऱ्या गोष्टीही पाहायला जाऊ शकता. मित्रांनो, या व्लॉगमध्ये मी संपूर्ण गोष्टी काही दाखवू शकलेलो नाहीये, कारण की मी भरपूर दिवसांनी ट्रेकला गेलेलो होतो आणि माझी तब्येत थोडी डाऊन होती. दर्शन घेतलं देवीचं आणि तसंच पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली. खाली इथं थोडासा छोटासा धबधबा होता, म्हणजेच थोडं पाणी येत होतं. आपला गमजा भिजून घेतलाय त्याच्यात. पाणी संपलंय आपल्या प्यायचं. लिंबू सरबत पिलंय. हे कामाला येणारी गोष्ट आहे कायम, त्याच्यामुळं सोबत ठेवत जा. मित्रांनो, आपण अर्धा किल्ला खाली उतरलेला आहे आणि गमजा कायम सोबत कॅरी करा, कारण की तुम्ही वरती बघितलं आणि कडक ऊन होतं. व्हिडिओ आज संपलेला आहे. मला गमजासाठी खूप लोक बोलतात, पण मी स्टील तो कॅरी करतो, कारण की हा खूप महत्त्वाचा आहे. कोणी जर मारायला आलं तर त्याला फाशी बी देऊ शकतो. असो, आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, आतापर्यंत व्हिडिओ बघितली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तोरणा किल्ल्याची रजा घेऊ आणि भेटूयात पुढच्या सह्याद्री मधल्या एखाद्या किल्ल्यावरती.